नमस्कार, मी आहे मयुरी आणि असं टेम्पटिंग चिकनची रेसिपी आज शेअर करणार आहे. तर नणंद आली होती, मी तुम्हाला सांगितलंच होतं तिच्यासाठी खास फ्रायडेला स्पेशल फिशचा बेत होता आणि तर संडेला केला होता चिकनचा बेत आणि त्याच्यासाठी थोडी तिच्या सासरच्या तिकडची पद्धत वापरली. तर ती आहे संगमेश्वरची. तर तिच्या घरी ज्या पद्धतीने चिकन बनवतात त्या पद्धतीने आज तिला म्हटलं तू मला सांग, तसं मी फॉलो करते. तर इथे वाटणामध्ये मी बाकी कांदा खोबरा तर घेतेच, अद्रक लसूण मिरची कोथिंबीर तर घेतेच, पण त्याच्यासोबतच आज धणेसुद्धा ॲड केले होते. आणि तडक्यासाठी फक्त वाटण आणि लसूण नाही, तर त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट खडे मसाले असं सगळं ॲड करणार होते. तर अशी सगळी किचनची सेटिंग करून झाल्यानंतर तडक्यासाठी काढून घेतले पहिले खडे मसाले. तर खडे मसाल्यामध्ये घेतलं होतं काळी मिरी, लवंग, त्याच्यानंतर अख्खी जी इलायची असते काळ्या कलरची मोठी इलायची ती अख्खी घेतली होती. त्याच्यानंतर चक्री फूलसुद्धा घेतला होता आणि दालचिनी घेतली होती, तमालपत्र घेतलं होतं. तर अशा प्रकारे हे सगळे खडे मसाले घेतले होते अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये. आणि पहिल्यांदा तडक्यामध्ये हे खडे मसालेच घालायचे आहेत आणि खडे मसाले शिजले म्हणजेच काय अगदी 2 सेकंद खडे मसाले टाकून झाल्यानंतर लगेचच आपल्याला कांदा टाकायचा आहे. तर तसं 1.5 किलोचं चिकन होता, पण मी कांदा एकच घेतला होता, कारण का कांदा जास्त घातला की चिकनची ग्रेव्ही ही गोड होते, म्हणून एकच कांदा घेतला होता कापून. आणि तोसुद्धा जास्त ब्राऊन झाला नव्हता, अगदी बऱ्यापैकी तो फक्त फ्राय झाला होता. तर तो फ्राय झालेला दिसल्यानंतर तो जास्त ब्राऊन व्हायची वाट बघितली नाही, कारण का अद्रक लसूण शिजतानासुद्धा कांदा त्याच्यासोबतच शिजत असतो आणि त्याच्यामुळे तो जळण्याची शक्यता असते. म्हणून 80% कांदा शिजल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केलं अद्रक लसूणची पेस्ट. आणि अद्रक लसूण आणि कांदा हे एक जीव झाल्यानंतर व्यवस्थित असा ब्राऊन कलर आल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केलं टोमॅटो आणि कांदा. ह्यावेळेस मी अगदी सेम प्रमाणात घेतलं होतं, म्हणजे 1 कांदा आणि 1 टोमॅटो असं. टोमॅटो व्यवस्थित असं त्याच्यामध्ये स्मॅश झाल्यानंतर विरघळल्यानंतर आता मसाले ॲड करणार आहे. तर मी चिकनचा एव्हरेस्ट मसाला वापरते नेहमी चिकन बनवताना, त्याच्याने खूप जास्त भारी टेस्ट येते. अगदी कोणत्याही पद्धतीचं चिकन बनवलं तरीसुद्धा. तर इथे हळद, लाल मिरची पावडर, तर लाल मिरची पावडर ही लवंगी मिरचीची असते आमच्याकडे. त्याच्यानंतर काश्मीरी मिरची मी वेगळी दळून ठेवते. त्याच्यानंतर जिरा पावडर, धणा पावडर, चिकन मसाला, थोडासा घरगुती गरम मसाला, असे सगळे मसाले त्याच्यामध्ये काढून घेतले आणि मग त्याच्यामध्ये डायरेक्ट टाकले. तर अशा प्रकारे व्यवस्थित मसाले स्टर झाल्यानंतर व्यवस्थित मसालेसुद्धा त्याच्यामध्ये शिजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लगेचच वाटण ॲड करायचं आहे. तर वाटण जे आहे ते मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं, अद्रक लसूण कोथिंबीर मिरची धणे हे सगळं वापरून वाटण बनवलं होतं. आणि 1.5 किलोच्या चिकनसाठी मी सुकं ओलं बनवलं होतं. सो 1 पूर्ण सुक्या कवडीचं वाटण घेतलं होतं आणि एका सुक्या कवडीसाठी मी 5 कांदे घेतले होते मीडियम साईजचे. आणि त्याच वाटणामध्ये सुकं आणि ओलं बनवलं होतं. सुक्यासाठी थोडं जास्त वाटण वापरलं होतं आणि जे काही पातळ रसा बनवतो ना त्याच्यासाठी थोडंसंच वाटण वापरलं, तर 2 ते 3 चम्मच. तर इकडे वाटण अगदी व्यवस्थित फास्ट गॅसवर परतवून घेतलं. त्याला थोडं तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये चिकन ॲड केलं, वॉश करून घेतलेलं, स्वच्छ धुवून घेतलेलं आणि ते असं व्यवस्थित परतवून घेतलं. त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं चवीप्रमाणे आणि मग वरती पाणी ठेवलं, कारण का सुकं चिकन आहे तर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये पाणी टाकून शिजवायचं नाही आणि ओलं चिकनसुद्धा तसंच शिजवायचं आहे. वरती पाणी ठेवून आणि मग त्याला पाणी सुटल्यानंतरच त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर अशा प्रकारे इकडे साईडला चिकन शिजत होतं. मध्ये सारांशसाठी सारांशला जो रसा मी बनवते तो वेगळाच बनवते नेहमी, कारण का आमचा मसाला हा लवंगी मिरचीचा असतो, सो त्याला एवढं तिखट देणं शक्य नाही आहे, म्हणून नेहमी वेगळं बनवते. आणि त्याचं जेव्हा चिकन त्याच्यासाठी जो बनवून झालं मग आमचा छोटा बेबी जो आहे, म्हणजे नंदेचा जो छोटा मुलगा आहे, तो रडायला लागला. त्याच्यासाठी खिमटी बनवायची होती, तर इकडे खिमटी बनवायला ठेवली होती. पण मी इकडे बाकी वाटण वगैरेचं बघत होते, बाकीचं सगळं मला बघायचं होतं इकडे साईडला, म्हणून मग भाच्याच्या खिमटीसाठी लावलं मामाला कामाला. तर इकडे त्याची खिमटी पण चालू होती बनवायची, इकडे चिकन बनवायचं चालू होतं. इकडे चिकनला पाणी व्यवस्थित सुटल्यानंतर त्याच्यामध्ये जो ताटामध्ये वरती मी पाणी ठेवलं होतं तो त्याच्यामध्ये ॲड केला.
आणि व्यवस्थित असं चिकन परतवून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आता परत ताट ठेवणार आहे झाकण आणि ते चिकन व्यवस्थित असं आतमध्ये शिजवून देणार आहे. आता परत ताटावर पाणी ठेवण्याचं कारण आहे कारण का चिकन खाली लागू नयेत यासाठी. आता इकडे ओलं चिकन जे आहे ते सुद्धा साध्या पद्धतीने तडका दिला, जो मी अगोदर व्लॉग शेअर केलेला आहे. तर असं टेम्पटिंग चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.